जागते रहो। पैसा ही अशी गोष्ट आहे ज्याशिवाय जगात काहीच होऊ शकत नाही। जन्मापासून ते मरेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पैसा खर्च करावाच लागतो। काही गोष्टींचं नियोजन करता येतं, मात्र काही खर्च असे असतात जे अचानक येतात। मग अशा वेळेला आपल्याकडे इमर्जन्सी फंड असेल तर त्याचा वापर करून आपण आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो। इमर्जन्सी फंड नसेल तर शेअर्स, म्युच्युअल फंड्स, FD किंवा सोनं यासारख्या लिक्विड ॲसेट्समध्ये काही गुंतवणूक असेल तर त्यातून आपण पैसे काढू शकतो। मात्र आपल्याकडे यापैकी काहीच नसेल तर मात्र लोन घेण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे शिल्लक राहत नाही। आपण एखाद्या नामांकित कंपनीमध्ये जॉब करत असू तर तिथे सॅलरी अकाउंट आहे त्या बँकेत किंवा इतर नामांकित बँका आणि NBFC कडून आपल्याला लोन मिळू शकतं। आपला स्वतःचा व्यवसाय असेल आणि बँकिंग मजबूत असेल आणि ITR बॅलन्स शीट नियमित बनवले असतील तर आपल्याला सहज लोन मिळू शकतं। मात्र ज्यांच्याकडे चांगली नोकरी नाहीये किंवा व्यवसाय आहे पण इन्कम डॉक्युमेंट्स नाहीयेत, त्यांना अडचणीच्या काळात पैसे जमा करताना बऱ्याच अडचणी येतात। मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे घेण्याचा मार्ग असतो, पण बऱ्याच लोकांना पैसे मागण्यात कमीपणा वाटतो। आपण जरी पैसे मागितले तरी मित्र आणि नातेवाईक मदत करतील याची काहीच गॅरंटी नसते। परिस्थिती अशी असते की काहीही करून पैसे जमा करावेच लागतात। मग मिळेल त्या मार्गाने आपण पैसे जमा करतो, पण यामुळे नंतर खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं। सध्या मार्केटमध्ये अनेक फिनटेक कंपन्या ऑनलाईन पद्धतीने लोन देतात। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या कंपन्या अगदी काही मिनिटात अंडर रायटिंग करतात आणि लोनचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा करतात। ग्राहकाला ना कुठे जाण्याची गरज पडते ना कोणते कागदपत्र सादर करण्याची। एवढं सहज कर्ज मिळते म्हणल्यावर त्याची माउथ पब्लिसिटी लगेच होते। मात्र सहजासहजी मिळणारी प्रत्येक गोष्ट चांगली असेलच असं नाही। ऑनलाईन ॲपवर कर्ज घेऊन आपली पैशाची गरज तर तात्काळ पूर्ण होईल, मात्र लॉंग टर्ममध्ये याचा आपल्याला फटका तर बसणार नाही ना, नंतर पश्चाताप करायची वेळ तर येणार नाही ना, याचा विचार आपण आधीच केला पाहिजे। आपण ज्या वेळेला एखादं फिनटेक ॲप डाउनलोड करतो त्यावेळेला तिथे एक ॲग्रीमेंट येतं। सहसा लोक ते ॲग्रीमेंट न वाचता आय ॲग्री वर क्लिक करून पुढे जातात। मात्र आपण नक्की कोणते नियम आणि अटी मान्य केले आहेत त्याची आपल्यालाही कल्पना नसते। डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळणारं कर्ज घर बसल्या आणि अगदी सहज मिळतं, पण कर्जाचा व्याजदर, प्रोसेसिंग फी, फोरक्लोजर चार्जेस, हप्ता वेळेवर नाही भरला तर लागणारी पेनल्टी यासारख्या गोष्टींकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे। कोणतंही लोन घेताना व्याजदर, शुल्क, नियम आणि अटी समजून घेणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासोबतच ती फिनटेक कंपनी विश्वास ठेवण्यालायक आहे का ते बघणं देखील महत्त्वाचं आहे। ॲप डाउनलोड करताना आपण कंपनीला सगळ्या परमिशन्स देतो, पण आपल्या गोपनीय माहितीचा त्या ॲपने चुकीचा वापर केला तर आपण अडचणीत येऊ शकतो। काही कंपन्या ग्राहकाने वेळेवर EMI नाही भरला तर मोबाईलमध्ये असणाऱ्या सर्व कॉन्टॅक्ट्सला तुमच्या मित्राने लोन भरलं नाही असे मेसेज पाठवून बदनामी करतात। तर काही फिनटेक कंपन्या आपला कॉन्फिडेन्शियल डेटा इतर कंपन्यांना विकू शकतात। त्यामुळे कधी फिनटेक कंपनीच्या ॲपवरून लोन घेण्याची वेळ आलीच तर ती कंपनी विश्वास ठेवण्यालायक असायला पाहिजे। तसेच त्या कंपनीला रिझर्व्ह बँकेकडून कर्ज देण्याचं लायसन्स मिळालं आहे का ते बघणं देखील आपली जबाबदारी आहे। आपण ज्या शहरात राहतो तिथे त्या कंपनीचं ऑफिस असेल तर आपल्यासाठी ते अधिक चांगलं आहे। कधी कोणती अडचण आलीच तर आपण त्या ऑफिसमध्ये जाऊन समोरासमोर मदत मागू शकतो। याशिवाय त्या फिनटेक कंपनीचे ग्राहक रिव्ह्यूच्या माध्यमातून कंपनीबद्दल काय बोलतायत त्यातून आपल्याला बरीच माहिती मिळू शकते। प्ले स्टोअरवर रेटिंग बघून ते ॲप विश्वास ठेवण्यालायक आहे का ते आपण ठरवू शकतो। तसेच फिनटेक कंपनी भारतीय आहे का विदेशी आहे ते बघणं देखील महत्त्वाचं आहे। अशा पद्धतीने सगळी माहिती घेऊन फिनटेक प्लॅटफॉर्मवर लोन घेतलं तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही।